नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रॉयल इन्फो या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये कंत्राटी पदाच्या विद्युत सहाय्यक या पदाच्या 3 वर्षाचा कंत्राटी कालावधीकरता जी पदे भरण्याची जाहिरात आलेली आहे त्याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जाहिरात आता अपडेट होऊन आली आहे, कारण ह्यासाठी अर्ज करायची लास्टेस्ट तारीख ही 20 मे 2024 होती, परंतु आजच्या नवीन अपडेटनुसार ही तारीख आता 20 जून करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण संपूर्ण व्हिडिओ पहा आणि डिटेल माहिती पाहूया की यामध्ये आपण कशी अप्लाय करू शकता. तर यामध्ये आपण बघितल्यावर जी पदाची संख्या दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अप्लाय करत असताना एकदा आपण वेबसाईटवर जाऊन संपूर्ण पदे बघायची आहेत आणि त्यानुसारच अप्लाय करायचे आहे. एकूण पदे जर विचार केला तर 5347 पदे भरण्यात येणार आहेत. त्यानुसार जागाचे प्रवर्गनिहाय आरक्षणाचे विवरणपत्र खाली देण्यात आलेले आहे, हे पण आपण पाहू शकता. तर मित्रांनो, हे त्यानंतर आपण जे शैक्षणिक पात्रता आहे यासाठी अप्लाय करत असताना काय लागणार आहे हे सविस्तर पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण म्हणजे 10+2 12वी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर औद्योगिक शिक्षण संस्थेतील व्यावसायिक पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर म्हणजेच ITI कंप्लीट केल्यानंतर जे आपलं सर्टिफिकेट मिळते ते आपल्याकडे असणं आवश्यक आहे. जो ITI आहे तो आपल्या 2 वर्षाचा असणं आवश्यक आहे. त्यामध्ये आपल्याला 20 तासांतरी अभ्यास पूर्ण केलेला असणंही आवश्यक आहे. आता वयोमर्यादा जर आपण विचार केला तर उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष व कमाल वय 27 वर्ष असणे आवश्यक आहे. आता यामध्ये मागासवर्गीयासाठी तसेच EWS उमेदवारांना कमाल वयोमर्यादा 5 वर्षे शिथिल देण्यात आली आहे. म्हणजे 18 ते 27 आहेच, प्लस 27 अधिक 5 वर्ष अशी 32 वर्षापर्यंत आपण EWS किंवा मागासवर्गीयामध्ये मोडत असेल तर अप्लाय करू शकता. दिव्यांग उमेदवाराकरता कमाल वयोमर्यादा ही 45 वर्षापर्यंत ठेवण्यात आलेली आहे. माजी सैनिकासाठी कमाल वयोमर्यादा ही 45 वर्ष राहील. तसेच महावितरण कंपनीमधील पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादेची अट लागू राहणार नाही. ही सविस्तर माहिती आपल्याला वाचून कळेल की वयोमर्यादा अजून कोणत्या पदासाठी किंवा कोणत्या व्यक्तीसाठी कशा प्रकारची असणार आहे. वयोमर्यादेकरता SSC प्रमाणपत्रावर दर्शवलेली नोंदणी जन्मतारीख ग्राह्य धरण्यात येईल. तर मित्रांनो, ध्यानात ठेवायचे, आपल्या SSC 10वीच्या ज्या प्रमाणपत्रावर जी जन्मतारीख आहे तीच आपली ग्राह्य धरण्यात येणार आहे. आता यासाठी आपण अप्लाय करत असताना आपल्याला मानधन किंवा पगार किती मिळणार आहे याची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे प्रतिमाह मानधन देण्यात येईल. प्रथम वर्ष एकूण मानदेय 15,000 रुपये, द्वितीय वर्ष एकूण 16,000, तृतीय वर्ष एकूण मानदेय 17,000 रुपये. उपरोक्त मानधनातून भविष्य निर्वाह निधी, आयकर, व्यवसाय इत्यादी वजावट करण्यात येईल. म्हणजेच PF किंवा ह्याचीही वजावट ह्यातून करण्यात येईल. विद्युत सहाय्यक या पदाचा 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारक पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार सदर उमेदवारांना तंत्रज्ञ या नियमित पदावर 25,880 किंवा हे जे दिले वेतन दिले यामध्ये घेण्यात येईल. म्हणजेच आपण जर विद्युत सहाय्यक ह्या पदाचा 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार उमेदवारांना तंत्रज्ञ या नियमित पदावर म्हणजे परमनंट पदावर घेण्यात येईल. आणि त्याची वेतन श्रेणी आहे ती इथे दिलेली आहे, 25,000 पासून 50,835 पर्यंत देण्यात आलेली आहे. तरी आपण पाहू शकता. आता मित्रांनो, महत्त्व आहे, ऑनलाईन अर्ज स्वीकृत करण्याची तारीख ही कंपनीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली होती आणि यामध्ये थोडा बदल करण्यात आला आहे. तर यामध्ये थोडा बदल कसा करण्यात आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत. तर मित्रांनो बघा, जाहिरात 5/2023 आणि 6/2023 जाहिरात 8/2023 करण्यास शुद्धीपत्रक देण्यात आले. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत खालील पदे नमूद पदे भरण्यासाठी दिनांक 29/12/2023 रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. तसेच याबाबत विविध वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धी देण्यात आली होती. ह्या सर्व जाहिरात आल्या आहेत मित्रांनो. कनिष्ठ सहाय्यक लेखा, विद्युत सहाय्यक, पदवीधारक, शिकाऊ अभियंता वगैरे. तर यामध्ये आता आपल्याला दिसून येते पुढं की माननीय उच्च न्यायालय मुंबई औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल रिट याचिका न्यायिक प्रकरणामध्ये माननीय न्यायालय दिनांक 19/4/2000 रोजी दिलेल्या आदेशानुसार अनुसरून प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त समांतर आरक्षणातून अर्ज सादर करण्याकरिता सरसकट
विहित कमाल वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत करण्यात आलेली आहे. यापूर्वी ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख ही 20/5 अशी होती, परंतु वयोमर्यादेमुळे प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त आरक्षणातून अर्ज दाखल करू शकले नाहीत असे उमेदवार व जे उमेदवार विविध कारणास्तव अर्ज भरू शकले नाहीत, म्हणजे फक्त भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त नाहीत, तर इतरही उमेदवार काही कारणास्तव अर्ज भरू शकले नाहीत, अशा सर्व उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्याकरता 20/7/2024 म्हणजे 20 जून 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तर ही सविस्तर अशी माहिती देण्यात आलेली आहे. तर कंपनीच्या महाडिस्कॉम.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवार अर्ज सादर करावे. म्हणजे ह्या mahadiscom.com.in वर व्हिजिट करा आणि तिथून जाऊन आपण अर्ज भरू शकता. तर मित्रांनो, 20/5/2024 जी तारीख होती ती वाढवून देण्यात आलेली आहे. तर यानंतर बाकीच्या सविस्तर अशी बाकीच्या गोष्टी देण्यात आलेल्या आहेत, की आपण अप्लाय करत असताना कशा पद्धतीने करायचं आहे, किंवा बाकीच्या जातींविषयी तुम्हाला कोणत्या प्रकारच्या दुर्बल गटाला किंवा इतर जातींना कोणत्या प्रकारचे प्रमाणपत्र किंवा डॉक्युमेंट जमा करायची ही पण सविस्तर अशी माहिती देण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अप्लाय करत असताना एकदा सविस्तर जाहिरात वाचायची आहे आणि जाहिरात वाचून केल्यानंतर त्याप्रमाणे महाडिस्कॉमच्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला सर्व अर्ज वाचून भरायचा आहे. तर यामध्ये आपण पाहत असाल की सर्व जे अप्लाय करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सविस्तर अशी डिटेल माहिती इथं अर्जामध्ये जाहिरातमध्ये देण्यात आली आहे. आता इथं माजी सैनिकामध्ये अर्ज हा मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन्हीकडे उपलब्ध आहे. तर आपल्याला जो आवश्यक आहे तो अर्ज आपण वाचू शकता. इथं अनाथ उमेदवारासाठी समांतर आरक्षण देण्यात येईल. निवड पद्धती आता आपण बघूया. सगळ्यात प्रथम अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवाराची वस्तुनिष्ठ स्वरूपाची ऑब्जेक्टिव्ह ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी घेण्यात येईल. ही चाचणी पदासाठी आवश्यक असलेली किमान अर्हता, सामान्य ज्ञान व पदासाठी आवश्यक असणाऱ्या ज्ञानावर आधारित राहील. परीक्षेचे माध्यम मराठी किंवा इंग्लिश राहील. मराठी आणि इंग्लिश राहील. ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या सादर केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणीकरता बोलवण्यात येईल. म्हणजेच ही जी उमेदवार आहे आपण आयटीआयमध्ये शिकलेलं सर्व किंवा सामान्य ज्ञान आणि गणित याच्यावर आधारित असणार ही परीक्षा मराठी आणि इंग्रजीमध्ये असणार आहे. आणि ऑनलाईन अर्ज पूर्ण केल्यानंतर आपल्याला ह्याची हॉल तिकीट दिले त्याप्रमाणे आपल्याला परीक्षेला हजर राहायचं आहे. उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जाची छाननी व त्याच्या पात्रतेची पडताळणी ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी होण्यापूर्वी केली जाणार नाही. त्यामुळे परीक्षेला बोलवले म्हणजे उमेदवार या पदाचे पात्र आहे असे समजले जाणार. तथापि निवड झालेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी निवडणुकीपूर्वी करण्यात येईल. ऑनलाईन अर्जामध्ये दर्शवलेल्या माहिती योग्य व दस्तावेज जमा करणे हे सर्व जबाबदारी उमेदवाराची राहील. ऑनलाईन परीक्षा ही सदर पदाकरता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता व सामान्य जनरल ॲप्टिट्यूड यावर आधारित आहे. म्हणजेच जी ऑनलाईन परीक्षा आपली होणार आहे ती आपल्या ITIच्या आधारित तसेच जनरल जी माहिती आहे त्याच्या आधारित होईल जाईल. आता परीक्षेचं स्वरूप जर आपण बघितलं तर प्रोफेशनल नॉलेजवर 50 प्रश्न, त्यात गुण आहेत 110. आता बाकी जर आपण बघितलं जसं जनरल ॲप्टिट्यूड, रिझनिंग, क्वांटिटी ॲप्टिट्यूड, मराठी लँग्वेज त्याला 40-20-20, 20-10-10 असे, आणि ह्या टोटल परीक्षेसाठी कालावधी हा 120 मिनिटाचा म्हणजे 2 तासाचा देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी लक्षात ठेवायचं आहे प्रत्येक चुकीच्या उत्तरांना पेनल्टी असेल. त्यानुसार या प्रश्नास विविध असलेल्या एकूण गुणाच्या म्हणजेच 0.25% म्हणजेच जर आपला एक जर प्रश्न चुकत असेल तर आपले 0.25 गुण हे वजा केले जाणार आहेत. त्यामुळे मित्रांनो, परीक्षेचा देत असताना व्यवस्थित काळजीपूर्वक आपण जर एखाद्या उत्तरावर 100% हे असाल खात्रीपूर्वक असेल तरच उत्तर द्यायचं, नाही तर आपलं उत्तर चुकलं तर आपलं जे 25% मार्क आहे ते जाऊ शकतात. म्हणजे 4 जर प्रश्न आपले चुकले तर आपला 1 मार्क कमी होऊ शकतो टोटल आपल्या गुणातून, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बाकी सविस्तर माहिती आपल्याला इथं जाहिरातमध्ये दिसून येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अप्लाय करायचं एकदा संपूर्ण जाहिरात वाचा आणि त्यानुसार mahadiscom.in वर जाऊन आपल्याला ह्या संपूर्ण अर्ज भरायचा आहे. तर मित्रांनो, उमेदवारांनी खालीलप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्कही भरायचं आहे. खुल्या प्रवर्गासाठी 250 प्लस GST, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनाथ घटकातील उमेदवारांसाठी 125 प्लस GST ह्या प्रकारचं जे आहे ते परीक्षा शुल्क भरायचं. उमेदवारांनी वर दर्शवलेल्या वर्षाप्रमाणे आवेदन शुल्क क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI द्वारे भरायचं आहे.
आणि हे जे आहे ते आपल्याला कोणत्याही कारणास्तव परत केलं जात नसते, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. इतर अटीही खाली देण्यात आलेल्या आहेत. उमेदवार हा महाराष्ट्रातील आदिवासी असणे सर्वात मोठे आवश्यक, तसेच उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान पूर्णपणे अवगत असणे आवश्यक आहे. महाराष्ट्राबाहेर उमेदवार असल्यास तो अप्लाय करू शकणार नाही, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही संपूर्ण माहिती आपल्याला वाचायची आहे आणि आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ही जर भरती आता कंत्राटी पद्धतीने असली 3 वर्षाची, तर नंतर आपल्याला कायमस्वरूपी महावितरणामध्ये घेण्यात येईल व 25,000 ते 50,000 मध्ये आपल्याला ह्यानुसार पगारपत्र किंवा जी वेतन श्रेणी दाखवली त्यामध्ये होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा मी तुम्हाला दाखवतो. जी जाहिरात महावितरणाने प्रसिद्ध केली होती त्याची लास्ट तारीख अप्लाय करायची 20 मे 2024 होती, परंतु न्यायालयाच्या निर्णयानुसार ही तारीख आता 6 जून म्हणजेच 20 जून 2024 करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर आपला ITI झाला असेल तर आपण कृपा करून ह्याला अप्लाय करायचं आहे आणि सरकारी नोकरी मिळवायचं आपलं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये महाडिस्कॉमची लिंक देण्यात येणार आहे, तर त्या लिंकवर क्लिक करून आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. आशा करतो दिलेली माहिती आपल्याला योग्य रीतीने समजली असेल आणि आपले महावितरणमध्ये किंवा सरकारी नोकरी मिळवायचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होईल गुरुचरणी प्रार्थना करून व्हिडिओ थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.